नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। मित्रांनो, आज आपण आलो आहोत नवी मुंबई वाशी येथील मिनी शिवशहर येथे। मित्रांनो, 21व्या शतकातील सुनियोजित शहर अशी नवी मुंबईतील शहरांची ओळख आहे। 21व्या शतकातील सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या या शहरात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत निसर्गाच्या विविध छटा, निसर्गाचे विविध रंग, निसर्गाचे विविध रूप येथे आपण पाहणार आहोत। मित्रांनो, निसर्गाचं आणि माणसाचं अतूट असं नातं आहे। हा निसर्ग माणसाला आपल्या अंगाखांद्यावर खेळवत असतो। हा निसर्ग आपल्या माणसाला गोंजारत असतो। या निसर्गाने माणसाला खूप काही दिलं आहे। या निसर्गाने माणसाला खूप काही पुरवलं आहे, पण माणसाने या निसर्गाकडून ओरबाडून घेण्यापलीकडे काहीच दिलेलं नाही। मित्रांनो, आज निसर्गाचा बिघडलेला समतोल, बदललेले ऋतुचक्र, निसर्गाचा झालेला ऱ्हास याचे अनेक परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत। नवी मुंबई महानगरपालिकाच्या वतीने मानवनिर्मित अनेक जंगले बनवण्यात आली आहेत। फार मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे। विविध प्रकारचे वृक्ष, विविध प्रकारची झाडे लावून येथे मानवनिर्मित जंगले बनवण्यात आले आहेत। याची झलक आपण पाहतोय। अतिशय सुंदर असे वृक्ष इथे लावण्यात आले, शोभिवंत, तसेच विविध प्रकारचे वृक्ष इथे लावण्यात आलेले आहेत। वृक्षांची संख्या वाढली, त्याच्यामुळे पक्ष्यांचा अधिवासही वाढला आहे। इथे सुंदर असं जंगल बनवण्यात आलं आहे आणि त्या उद्यानाला नाव JP अब्दुल कलाम असे देण्यात आलेले आहे। JP अब्दुल कलाम उद्यान असे नाव देण्यात आलेले आहे या उद्यानाला। मित्रांनो, विविध पक्ष्यांचा अधिवास येथे आहे। अतिशय सुंदर अशा रीतीने या वृक्षांचं संगोपन करण्यात येते। ज्येष्ठ नागरिक, तरुण असोत वा इतर लोकांसाठी जॉगिंगसाठी किंवा फिरण्यासाठी एक उत्तम असा पर्याय आहे येथे। आपण पाहू शकता, सूर्यास्ताची ही वेळ आहे। सूर्य अस्ताला जात असतानाच्या विविध छटा आहेत। या सुंदर अशी उद्यानं बनवण्यात आली आहेत। त्यामुळे अगदी डोळ्याची पारणं करणारे असे दृश्य आहेत। ओपन जिम हा एक नवी मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम आहे। ज्या लोकांना भल्या मोठ्या फीज देऊन जिममध्ये जाता येत नाही, अशा लोकांसाठी ओपन जिम हा एक उपक्रम राबवण्यात आला आहे। किंवा जॉगिंगसाठी जे लोक येतात त्यांना सुखकर म्हणजे जिम करणे सुखकर व्हावे यासाठी ही ओपन जिमची संकल्पना आहे। निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण व्यायाम केला तर तो शरीरासाठी खूप चांगला आहे। आपण पाहू शकता
मुलं किती आनंदाने इथे व्यायाम करत आहेत. या लोभसवान्या निसर्गरम्य अशा परिसरात व्यायाम करण्याचा अनुभव काही वेगळाच आहे. स्वर्गवासी राजीव गांधी जॉगर्स पार्क आहे हा. बाजूलाच खाडीचं पात्र आहे. भरतीच्या वेळी ते खाडीला पाणी भरत असं. घनदाट असं हे जंगल. इथे पक्ष्यांचा फार मोठ्या प्रमाणात अधिवास आहेत. विविध प्रकारचे पक्षी आपण इथे पाहू शकतो. सुंदर असे हे उद्यान आहे. बाजूला जॉगर्स पार्क आहे. आधुनिकता आणि निसर्ग यांचा सुंदर असा मेळ येथे आपल्याला पाहता येतो. विविध प्रकारचे वृक्ष येथे आपल्याला पाहता येतात. गुलमोहराचे वृक्ष आपण पाहू शकतो. विविध पक्षी स्वच्छंदपणे उडत आहेत. मित्रांनो, तुम्ही जर मुंबई आणि मुंबईच्या लगतच्या महानगराच्या परिसरात राहत असाल तर नवी मुंबईला तुम्ही जरूर भेट द्या. येथील जी उद्याने आहेत, येथील जी मंदिरं आहेत ती सुंदर आणि बघण्यालायक आहेत. आपण बघू शकता एक सुंदर असा जॉगर्स पार्कच्या बाजूला लावलेली झाडं. मित्रांनो, आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा येथे फेरफटका मारायला यायचो आणि ही जी माडाची झाडं दिसत आहेत त्यावेळी आम्ही त्या झाडांना पाणी घालायचो. ती झाडं आता खूप मोठी उंच वाढली आहेत. काही लोक देवाऱ्यात जे नारळ ठेवलेले असतात, नारळाला कोंब आला की त्याचं वृक्ष बनतं आणि ते माड आता इथे लोक लावायला घेऊन यायचे. अशा प्रकारे नारळाच्या झाडांची संख्या खूप वाढली आहे आता इथे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिशय सुंदररित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक असाल तर विरंगुळा म्हणून येथे खूप साधनं आहेत. विरंगुळ्याचे एक सुंदर असे ठिकाण आहे. सूर्य अस्ताला जातानाचे ही सोनेरी छटा आहेत. आपण पाहू शकता सुंदर असं सोनेरी छटा. समोरच खाडीपात्र. येथे भरतीच्या वेळी पाणी वाढल्यानंतर येथे बोटिंगसुद्धा केली जातात. आपण पाहू शकता सुंदर असा हा परिसर. मित्रांनो, आपण कल्पना करू शकत नाही या सुंदर अशा शहराच्या मध्यभागी सुंदर असा परिसर असू शकतो. बाजूलाच विरंगुळ्याची ठिकाणं आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांना बसण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. सुंदर अशी व्यवस्था. विविध प्रकारची डिझाईन केलेली आहेत. आपण बघू शकता. रस्त्याच्या दुतर्फाही येथे फार मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेलं आहे. खूप मोठी आता झाडे वाढली आहेत. त्याच्यामुळे अतिशय थंडगार असा हा परिसर आहे. तुम्ही कधी नवी मुंबईला आलात तर नक्की या ठिकाणी भेट द्या. कुटुंबातील लोक इथे फार मोठ्या प्रमाणात संध्याकाळी फिरायला येतात. आपण पाहू शकता सूर्यनारायणाचं असतं. खाडीपात्रातील हे सुंदर सेल्फी पॉईंट. लोक इथे फार मोठ्या प्रमाणात सेल्फी काढतात. अस्ताला जाणारा सूर्य आणि त्याचं सुंदर असं दृश्य. आजूबाजूला माडाची झाडं, स्वच्छंद फिरणारे पक्षी, पक्ष्यांचा किलबिलाट, आजूबाजूची सुरूची तशीच वेगवेगळ्या प्रकारची झाडं.
सुंदर असा हा परिसर. छोटंसं हे एक विमान जाताना आपण पाहू शकतो. सुंदर असे दृश्य. मित्रांनो, छोट्या मुलांसाठी तर हा परिसर अतिशय सुंदर आहे, सुरक्षित आणि छोट्या मुलांचं मनोरंजन करणारा हा परिसर आहे. सुंदर अशी माडाची झाडं, बसण्यासाठी जागोजागी केलेल्या व्यवस्था, बाजूलाच नाना नानी पार्क आहे. इतकं सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे. छोट्या मुलांसाठी पर्वणीच आहे येथे खेळण्यासाठी. नवी मुंबई आणि नवी मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील लोक फार मोठ्या प्रमाणात इथे या गार्डनला भेट देत असतात. छोट्या मुलांसाठी खेळण्याचं हे उत्तम साधन आहे. अतिशय सुंदर असं हे छोट्या मुलांसाठी बनवलेलं गार्डन. साहसी खेळ करण्यासाठी मुलांसाठी खास बनवण्यात आलेली खेळाचे साहित्य, विविध प्रकारचे साहित्य. बाजूलाच एक छोटी ट्रेनसुद्धा आहे, मिनी ट्रेनसुद्धा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात खेळणे हा एक सुंदर असा अनुभव आहे. मुलांसाठी सुंदर असा एक अनुभव आहे. आपण पाहू शकता. मित्रांनो, जर तुम्ही नवी मुंबईत कधी आलात तर सागर विहार आणि सागर विहारच्या बाजूचा परिसर यांना नक्की भेट द्या. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना दाखवा. जर तुम्ही मुंबई महानगर आणि आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला नक्की नवी मुंबईचा अनुभव देईल. मित्रांनो, नवी मुंबईची नैसर्गिक संपत्ती दाखवणे हा या व्हिडिओ मागचा उद्देश होता. जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि नवी मुंबईची कीर्ती आजूबाजूच्या परिसरात पसरवा. नवी मुंबईतील इतके आल्हाददायक निसर्गरम्य असे वातावरण तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवा, हीच विनंती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आम्ही घरी चाललो होतो दादा. 21व्या शतकातील सुनियोजित शहर अशी नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील ख्याती आहे. सिडकोनी वसवलेली ही शहरं, सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे सिडकोनी वसवलेली ही शहरं अतिशय सुनियोजित अशी शहरं आहेत. येथील रस्ते, मंदिरे, गार्डन बघण्यासारखे आहेत. निसर्ग आणि मानव यांचा सुंदर असा मेळ या शहरामध्ये आहे.